कोणाचे लक्षात असेल किंवा नसेल, 2018 साली JD अग्रवाल यांनी गंगेसाठी आमरण उपोषण केलं होतं. मला वाटतं 115 दिवसाचं उपोषण होतं. काय होतं त्यांच्या उपोषणाचा विषय? स्वतःसाठी काय मागत होते का? तर गंगेमध्ये जे काय सगळं बट्ट्याबोळ झालेला आहे गंगेचा, त्याबद्दल त्यांनी त्या उपोषण केलं होतं. त्यांनी प्राण सोडला. कोणी त्याची तशी म्हणावी तशी दखल घेतली नाही. गंगेत अजूनही त्याच्यानंतर कोरोना आला, गंगेमध्ये मृतदेह सोडले गेले, सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे. आणि आज देखील सोनम वांगचुक यांची प्रकृती ही दिवसागणिक खालवत चाललेली आहे. मी तर म्हणेन आज आता असा एक क्षण आलेला आहे, जरी मी या एका विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घेत असलो तरी सगळ्या जणांनी सगळे विषय घेण्याची आवश्यकता आहे असं नाही. मात्र एखादा विषय जरूर असा असायला पाहिजे की त्याच्यावरती देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. मी अजूनही तिथे कोणी पक्षाचे झेंडे घेऊन जावे या मताचा नाहीये. कारण अभिजित दिपके हा युवक देशातल्या युवकांचा आवाज तिकडे उठवतोय. आणि हे युवक जे आहे हे सुशिक्षित आहेत. म्हणजे आज सकाळी मी ते सोशल मीडियावरती बघितलं, ते असेल तर भयानक आहे. कारण 20 तारखेला मला वाटतं त्यांनी मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि अभिजित दिपकेने असा एक दावा केलेला आहे की येत्या 20 तारखेच्या आत काही गुंड तिकडे सोडून हिंसाचार माजून हे आंदोलन उधळून लावण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. हे फार हिणकस आणि नीच वृत्तीचे लक्षण आहे. एकूणच सोनम वांगचुक आहेत, अभिजित दिपके आहे आणि सगळे जे काही युवक आहेत हे कोणासाठी लढतायत? देशातल्या सर्व युवकांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे की अरे, आत्महत्या करणारा हा जरी त्यांचा मुलगा होता किंवा त्यांची मुलगी होती, पण कदाचित उद्या आपल्यावरती वेळ येऊ शकते. हा विषय राजकीय पक्षाचा नाहीये, राजकारणाचा विषय नाहीये, हा देशाचा विषय आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं देशभर काही ना काहीतरी आता मी म्हणेन मग प्रत्येक राजकीय पक्षाने देशभरामध्ये आपापल्या राज्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ काहीतरी केलं पाहिजे. कारण देश जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत या बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही. काय मागतायत सोनम वांगचुक? काय सरकार त्यांच्याशी जाऊन बोलले तरी का? मला आठवतंय जेव्हा अण्णा हजारे तिकडे उपोषणाला बसले होते तेव्हा सुषमा स्वराज यांनी एक भाषण केलं होतं. ते भाषण आजही उपलब्ध असेल. निदान त्यावेळेला त्यांच्याबरोबर चर्चा तरी झाली होती किंवा असावी असं मला वाटतं. तुम्हाला आठवत का? आता विलासराव देशमुखांची नियुक्ती केली होती. विलासराव देशमुखांची नियुक्ती केली गेली होती. आता कोणी तिकडे ढुंकून बघायला नाहीये तयार. काय फरक काय पडतो? जर एखाद्या व्यक्तीकडनं एखादं काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्याची मागणी होत असेल की जिच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे बर्बाद होत असेल तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे? त्याच्यामध्ये कमीपणा काय? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? जे विद्यार्थी जागून, आणि मी बघतोय की अनेक पालक सुद्धा अतिशय म्हणजे संतापलेले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी लावून माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, मला शिकता नाही आलं पण माझा मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे, त्या मुलाचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांची आयुष्यभराची पुंजी ही एका याच्यात बर्बाद होते आणि कोणाला काही पडलेलं नाहीये. बरं, त्याच्यात आणखीन आता हे बोललं तर पुन्हा महाराष्ट्राचा अपमान होईल असं मुख्यमंत्र्यांना वाटू शकतं. कारण या नीट परीक्षेचं जे काही पेपर फुटीचं केंद्र आहे हे महाराष्ट्रामध्ये होतं. अटका झाल्या, पुढे काय? पुढे काय? एकूण एका पाठोपाठ एक पेपर फुटतायत. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलनं झाली. तर कोणाला कारभाराची काही चिंता नाहीये. देशात काय चाललंय त्याच्याबद्दल काय पर्वा नाहीये. आम्ही आपले परदेशात फिरतो, आम्हीच आपले भाडीचे तट्टू आणून आमचं स्वागत करून घेतोय आणि सगळं काय आबाद आहे असं भासवतोय. हे मला वाटतं चांगलं लक्षण नाही. आज परत एकदा सांगतो, मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा की जेणेकरून आजही देशातली युवा शक्ती
जी आपण देशाचे भाग्यविधाते समजतो त्या भाग्यविधात्यांना कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्या सोबत आहेत. उद्धवजी तुम्ही दिल्लीत जाऊन